So hello student, let's start our today's session of the physics. तर लास्ट टाइम आपण रेडियस आणि ॲटॉमिक मास नंबर यांच्यामधलं रिलेशन बघितलेलं होतं. ओके, तर रेडियस आर इज इक्वल टू आर नॉट ए रेस टू 1/3 असतं, हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. म्हणजे रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असतं, क्यूब रूट ऑफ ॲटॉमिक मास नंबर असतं. याच्यामध्ये एक सिंपल क्वेश्चन कसा होऊ शकतो, फाइंड द रेशिओ ऑफ रेडियस ऑफ हेलियम टू रेडियस ऑफ ऑक्सिजन न्यूक्लियस. ओके, तर रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए रेस टू 1/3 येणार. म्हणजे रेडियस ऑफ हेलियम डिवाइडेड बाय रेडियस ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू काय येणार आहे, ॲटॉमिक मास नंबर ऑफ हेलियम टू द ॲटॉमिक मास नंबर ऑफ ऑक्सिजन रेस टू 1/3. त्याच्यामुळं रेडियस ऑफ हेलियम डिवाइडेड बाय रेडियस ऑफ ऑक्सिजन न्यूक्लियस ओके इज इक्वल टू हेलियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 4 आणि ऑक्सिजनचा आहे 16 रेस टू 1/3. सो 1/4 रेस टू 1/3 म्हणजे फायनली किती येणार आहे, 1 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 4. दॅट विल बी द आन्सर. याचा आणखी एक सिमिलर क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय बघा, nucleus of an element have 30 neutrons. There is one nucleus and here it has number of neutrons 30. म्हणजे एका न्यूक्लियसचे नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या तुम्हाला दिली. ओके, 30 दिलेली आहे. द रेशिओ ऑफ रेडियस ऑफ न्यूक्लियस ऑफ दॅट एलिमेंट, तो न्यूक्लियस सपोज एक्स आहे, तर रेडियस ऑफ दॅट न्यूक्लियस टू रेडियस ऑफ हिलियम हा जो रेशो दिलाय तो 14 रेस टू 1/3 क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, देर इज वन न्यूक्लियस. ओके, जो अननोन आहे त्याच्यामधल्या न्यूट्रॉनची संख्या दिली आहे 30 आणि त्याचबरोबर रेशिओ ऑफ रेडियस ऑफ न्यूक्लियस ऑफ दॅट एलिमेंट. ओके, न्यूक्लियस ऑफ दॅट एलिमेंट डिवाइडेड बाय न्यूक्लियस ऑफ हेलियम इज 14 रेस टू 1/3 दिलेला आहे. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट, सो झेड ऑफ दॅट एलिमेंट फाइंड आउट करायचं आहे. तर हे कसं सॉल्व करता येईल बघा, रेडियस ऑफ एक्स डिवाइडेड बाय रेडियस ऑफ हेलियम इज इक्वल टू काय येणार बघा, ॲटॉमिक ओके atomic mass number of x divided by atomic mass number of helium. Okay, raised to 1/3 असतं ना, and that is given as 14 raised to 1/3. Radius of x nucleus divided by radius of helium nucleus is equal to ax by ahe raised to 1/3 14 raised to 1/3. दोन्ही साइडचा जर क्यूब केला तर काय होणार, ax डिवाइडेड बाय ahe इज इक्वल टू काय येणार आहे, 14 येणार. and therefore atomic mass number of that x nucleus will be equal to 14 into ahe, and therefore atomic mass number of that x element will be equal to 14 into heliumचा atomic mass number किती असतो, 4. ओके, 14 into 4 किती होणार, 56. सो atomic mass number of x should be काय असलं पाहिजे, 56 असलं पाहिजे. आता त्याच्यामधल्या न्यूट्रॉनची संख्या दिली आणि झेडची संख्या काढायला सांगितली, ॲटॉमिक नंबर काढायला सांगितलाय, बरोबर. झेड म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या. ओके, सो देअरफॉर नंबर ऑफ प्रोटॉन्स किती येणार आहे, ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 56 आहे, मायनस त्याच्यामधले 30 न्यूट्रॉन्स काय करावे लागतील, मायनस, कारण ॲटॉमिक मास नंबर मायनस न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन कसं काढणार आपण, ॲटॉमिक मास नंबर मायनस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक मास नंबर किती आलाय, 56, मायनस नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहे, 30. सो हे आन्सर किती येणार आहे, 26. सो नंबर ऑफ प्रोटॉन 26 म्हणजे झेड त्याचा किती असला पाहिजे, 26 असला पाहिजे. झेड शुड बी 26. बरोबर. एनी डाऊट इन दिस केस. जसं r इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू a रेस टू 1/3 असतं, तसं
न्यूक्लियसचं व्हॉल्यूम आणि न्यूक्लियसचा सरफेस एरिया याचं रिलेशन म्हणजे न्यूक्लियसचा सरफेस एरिया आणि रेडियस यांच्यामध्ये रिलेशन काय येणार बघा आता. ओके, सरफेस एरिया ऑफ द surface area of nucleus. सरफेस एरिया ऑफ न्यूक्लियस याला आपण यस म्हणूया, कारण ए ऑलरेडी ऍटॉमिक मास नंबर साठी वापरलेला आहे. आता सरफेस एरिया ऑफ द न्यूक्लियस म्हणजे काय असणार आहे, 4 पाय इंटू रेडियस ऑफ न्यूक्लियस स्क्वेअर असणार. सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो 4 पाय आर स्क्वेअर, बरोबर. म्हणजे सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार, आर स्क्वेअर असणार आहे. सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए रेस टू काय येणार आहे, कारण आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए रेस टू 1/3. सो ए रेस टू 1/3 चा स्क्वेअर म्हणजे सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए रेस टू काय येणार आहे, 2/3 येणार. म्हणजे सरफेस एरिया आणि ऍटॉमिक मास नंबर मध्ये रिलेशन या पद्धतीने येणार आहे. म्हणजे सरफेस एरिया ऑफ न्यूक्लियस 1 डिवायडेड बाय सरफेस एरिया ऑफ न्यूक्लियस 2 याचा रेशो विचारला तर काय येणार आहे, ऍटॉमिक मास नंबर ऑफ 1 डिवायडेड बाय ऍटॉमिक मास नंबर ऑफ 2 रेस टू काय येणार आहे, 2/3. काही वेळेला न्यूक्लियसच्या सरफेस एरियाचा देखील रेशो विचारला जाऊ शकतो. व्हेरी सिंपल, कारण सरफेस एरियाचा फॉर्म्युला 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर and radius is directly proportional to a raised to 1/3. ओके, जसं आपण आता सरफेस एरिया ऑफ न्यूक्लियसचा फॉर्म्युला बघितला तसा व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियसचा देखील फॉर्म्युला बघूया. व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस हे सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे की व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस कशावर डिपेंड असणार आहे, नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स प्रेझेंट इनसाइड. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लियॉन्स किती आहेत, नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहे. नंबर ऑफ न्यूक्लियॉन जास्त असतील तर व्हॉल्यूम काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, किंवा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो बघा, याच्यावरून पण येणार आहे 4/3 पाय आर क्यूब. ओके, सो व्हॉल्यूम इज इक्वल टू येणार आहे 4/3 पाय आणि रेडियस ऑफ न्यूक्लियसचा फॉर्म्युला काय असतो, आर नॉट ए रेस टू 1/3. याचा काय येणार आहे, क्यूब येणार आहे. त्याच्यामुळे व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस येणार आहे 4/3 पाय आर नॉट क्यूब इंटू ए येणार. 4/3 पाय आर नॉट क्यूब इंटू ए. आता याच्यामध्ये 4/3 पाय आणि आर नॉट हे सगळे काय आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. त्याच्यामुळे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, ऍटॉमिक मास नंबर येणार आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍटॉमिक मास नंबर, बरोबर. थोडक्यात कॉमन सेन्सनं देखील आपण सांगू शकतो की जेवढे न्यूक्लियॉन जास्त तेवढं व्हॉल्यूम जास्त येणार. त्याच्यामुळे व्हॉल्यूम ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍटॉमिक मास नंबर असलं पाहिजे. सो व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट न्यूक्लियस डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सेकंड न्यूक्लियस म्हणजे काय येणार आहे, ऍटॉमिक मास नंबर ऑफ फर्स्ट न्यूक्लियस टू द ऍटॉमिक मास नंबर ऑफ सेकंड न्यूक्लियस. सो व्हॉल्यूमचा रेशो म्हणजे काय येणार आहे, A1/A2 येणार आहे. ओके, V1/V2 इज इक्वल टू A1/A2. आता याच्याशी रिलेटेड एक असा व्हेरी सिंपल क्वेश्चन येऊ शकतो जो हा फॉर्म्युला आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमशी रिलेटेड आहे. ओके, परंतु त्याच्या अगोदर एक सिंपल क्वेश्चन याचा बघूया. क्वेश्चन कसा आहे बघा, फाइंड रेशियो ऑफ व्हॉल्यूम, फाइंड रेशियो ऑफ व्हॉल्यूम ऑफ रेशियो ऑफ व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन न्यूक्लियस to कार्बन न्यूक्लियस. नायट्रोजन टू कार्बन न्यूक्लियसच्या व्हॉल्यूमचा रेशो. सो व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ कार्बन इज इक्वल टू काय येणार आहे, ऍटॉमिक मास नंबर ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय ऍटॉमिक मास नंबर ऑफ दी कार्बन. सो ऍटॉमिक मास नंबर ऑफ नायट्रोजन किती येणार बघा, नायट्रोजनचा ऍटॉमिक मास नंबर किती आहे, 14 आहे ना.
कारण त्याच्यामध्ये 7 प्रोटॉन्स आणि 7 न्यूट्रॉन्स असणार. 7 + 7 14 आणि कार्बन्स मध्ये 6 प्रोटॉन्स 6 न्यूट्रॉन्स म्हणजे 12 असणार. सो आन्सर येणार आहे 7:6. तर व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन न्यूक्लियस टू व्हॉल्यूम ऑफ कार्बन न्यूक्लियस याचा रेशो काय येणार आहे 7:6 येणार आहे. असे सिंपल, व्हेरी सिंपल क्वेश्चन देखील एक्झाम मध्ये येऊ शकतात, काही गॅरंटी नाहीये. कारण लास्ट टाइमच्या नीट एक्झाम मध्ये याच्यापेक्षाही खूप इझी एक्झाम्पल्स आलेले होते. ओके, आता इथं दुसरा एक क्वेश्चन एक इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन काय बघा, अ न्यूक्लियस ॲट रेस्ट स्प्लिट्स इंटू 2 न्यूक्लियाय. अ न्यूक्लियस ॲट रेस्ट splits into 2 nuclei. A nucleus at rest splits into 2 nuclei of atomic number A1 and A2. A1 and A2. Then ratio of their velocities and kinetic energy. Then ratio of their velocities and kinetic energies. Kinetic energies. ओके, हा क्वेश्चन मार्क आहे. बघा, एक न्यूक्लियस सुरुवातीला सिंगल न्यूक्लियस होता, तो स्प्लिट झाला आणि त्याचे 2 छोटे छोटे न्यूक्लियस तयार झालेले आहेत. ओके, पहिल्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक मास नंबर आहे, सॉरी ॲटॉमिक नंबर नव्हे, सॉरी इथं ॲटॉमिक मास नंबर. पहिल्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक मास नंबर आहे A1 आणि दुसऱ्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक मास नंबर आहे A2. लक्षात आलं का? बघा क्वेश्चन काय आहे, बरोबर, हे लक्षात आलं का? बघा, न्यूक्लियस ॲट रेस्ट, सुरुवातीला हा न्यूक्लियस रेस्ट मध्ये आहे आणि त्याचं स्प्लिटिंग झालेलं आहे, त्याला फिजन प्रोसेस असे म्हटलं जातं. एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार होणं याला फिजन प्रोसेस असं, न्यूक्लिअर फिजन प्रोसेस असं म्हटलं जातं. ते आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. स्प्लिट इज इनटू 2 न्यूक्लियाय, 2 न्यूक्लियाय तयार झालेत. पहिल्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे A1 आणि दुसऱ्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे A2. तर त्यांच्या व्हेलॉसिटीचा रेशो आणि कायनेटिक एनर्जीचा रेशो काय असणार आहे? तर लक्षात घ्या, पहिला जो आहे त्याची व्हेलॉसिटी सपोज V1 असेल आणि दुसरा जो न्यूक्लियस आहे त्याची व्हेलॉसिटी काय असेल V2 असेल. तर सगळ्या प्रोसेसमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम ओबे होतो. तर डायरेक्टली इथं काय येणार आहे, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, LOCLM म्हणजे काय, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय सांगतं, तर फ्युजन व्हायच्या अगोदर दोघांचं जे मोमेंटम आहे तेच फ्युजन झाल्यानंतर मोमेंटम असलं पाहिजे. मोमेंटम बिफोर फ्युजन मस्ट बी इक्वल टू मोमेंटम आफ्टर फ्युजन. मोमेंटम बिफोर फ्युजन किंवा स्प्लिटिंग, फ्युजन म्हणजे स्प्लिटिंग, इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर फ्युजन प्रोसेस असलं पाहिजे. मोमेंटम जे आहे ते सुरुवातीला जेवढं असतं तेवढंच फायनली राहणार आहे. ओके, बिफोर फ्युजन एकच न्यूक्लियस होता. फ्युजन प्रोसेस व्हायच्या अगोदर, स्प्लिटिंग व्हायच्या अगोदर एकच न्यूक्लियस होता आणि तो रेस्ट मध्ये होता असं क्वेश्चन मध्ये दिलंय. म्हणजे बिफोर फ्युजन मोमेंटम किती असणार आहे, 0 असणार आहे, इज इक्वल टू आफ्टर फ्युजन पहिल्याचं मोमेंटम किती येणार, M1 इंटू V1 येणार आहे आणि दुसऱ्याचं मोमेंटम किती येणार आहे, M2 इंटू V2 येणार आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू व्हेलॉसिटी, बरोबर आहे ना. पहिल्याचं मोमेंटम किती येणार आहे, M1 इंटू V1, V म्हणजे आता इथे व्हेलॉसिटी आहे लक्षात घ्या, M1 V1 आणि M2 V2 दुसऱ्याचं मोमेंटम.
दोघांची सम काय झाली पाहिजे, झिरोच, बरोबर. कारण बिफोर फ्युजन टोटल मोमेंटम 0 असेल तर आफ्टर फ्युजन दोघांचं मिळून मोमेंटम काय असलं पाहिजे, 0च असलं पाहिजे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, m1 v1 इज इक्वल टू मायनस m2 v2 असलं पाहिजे. m2 v2 दुसऱ्या साईडला नेलं तर ते मायनस होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, P1 शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, मायनस P2 असलं पाहिजे. P1 P2 काय मोमेंटम आहेत, लक्षात घ्या, मोमेंटमचं सिम्बॉल आहे. म्हणजे दोघांचं मोमेंटम मॅग्निट्यूड मध्ये सेम असलं पाहिजे आणि डायरेक्शन मध्ये काय असलं पाहिजे, अपोजिट असलं पाहिजे. म्हणजे एक समजा हा सिंगल न्यूक्लियस असेल, फ्युजन झाल्यानंतर एक डावीकडे जात असेल तर दुसरा कुठे गेला पाहिजे, उजवीकडे गेला पाहिजे. याचं मोमेंटम टुवर्ड्स लेफ्ट जेवढं आहे तेवढंच याचं मोमेंटम टुवर्ड्स काय असलं पाहिजे, राईट असलं पाहिजे. म्हणजे मॅग्निट्यूड वाईज बघितलं, इन मॅग्निट्यूड मायनस साइन काय रिप्रेझेंट करणार, फक्त डायरेक्शन रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे एक लेफ्टला जात असेल तर दुसरा काय होणार आहे, राईटला जाणार आहे. ओके, हे मायनस साइन म्हणजे डायरेक्शन. म्हणजे मॅग्निट्यूड वाईज बघितलं तर दोघांचं मोमेंटम काय असलं पाहिजे, सेमच असलं पाहिजे. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये असं विचारलं की मोमेंटमचा रेशो किती, आन्सर येणार आहे 1:1 मोमेंटमचा रेशो. दोघांच्या मोमेंटमचा रेशो काय येणार आहे, 1:1 येणार आहे. तसं आता काय कशाचा रेशो काढायचा आहे, व्हेलॉसिटीचा रेशो काढायचा आहे. ओके, तर P1 इज इक्वल टू P2 आहे, त्याच्यामुळे m1 v1 मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे, m2 v2 झालं पाहिजे. आणि देअरफॉर v1 बाय v2 इज इक्वल टू काय झालं पाहिजे, v1 बाय v2 इज इक्वल टू m2 बाय m1 असलं पाहिजे. आणि m2 बाय m1 म्हणजेच काय येणार आहे, a2 बाय a1 येणार. म्हणजे v1 बाय v2 व्हेलॉसिटीचा रेशो काय असणार आहे, a2 बाय a1 येणार. ओके, ए म्हणजे काय, ऍटॉमिक मास नंबर. कारण हे m म्हणजे काय, न्यूक्लियसचा मास आहे ना. न्यूक्लियसचा मास कशावर डिपेंड असणार, आतमध्ये असणाऱ्या न्यूक्लियनच्या संख्येवर. ओके, म्हणजे ऍटॉमिक मास नंबरवर न्यूक्लियसचं मास डिपेंडेंट असणार आहे. जेवढा ऍटॉमिक मास नंबर जास्त तेवढं न्यूक्लियसचं मास जास्त असणार आहे. म्हणजे m2 बाय m1 इज इक्वल टू a2 बाय a1 डायरेक्ट मी इथे लिहिलं, ते कसं आलं ते लक्षात आलं का बघा. न्यूक्लियसचं मास कोण डिसाईड करतं, आतमध्ये असणारे न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, बरोबर. जेवढे न्यूक्लियॉन्स जास्त तेवढं मास जास्त. न्यूक्लियॉन जास्त म्हणजे जेवढा ऍटॉमिक मास नंबर जास्त तेवढं मास जास्त येणार आहे. ओके, सो v1 बाय v2 इज इक्वल टू m2 बाय m1 आणि m2 बाय m1 म्हणजेच काय येणार आहे, a2 बाय a1 येणार आहे. म्हणजे इथं त्यांच्या व्हेलॉसिटीचा रेशो काय येणार आहे, a2 बाय a1 येणार. लक्षात येते का बघा, व्हेलॉसिटीचा रेशो येणार आहे a2 बाय a1. म्हणजे याचा ऍटॉमिक मास नंबर a1 असेल, याचा ऍटॉमिक मास नंबर a2 असेल, याची व्हेलॉसिटी v1 असेल, याची व्हेलॉसिटी v2 असेल, तर फ्युजन प्रोसेस नंतर येणाऱ्या व्हेलॉसिटीचा रेशो v1 बाय v2 a2 बाय a1 येणार. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याचबरोबर कायनेटिक एनर्जीचा रेशो काय येणार आहे, कायनेटिक एनर्जीचा रेशो, तर मोमेंटम म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2mk असतं. मोमेंटम म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, पाठ पाहिजे. मोमेंटमचा कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपातला फॉर्म्युला. मोमेंटम म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2mk, म्हणजे P1 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2m1k1 येणार, इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2m2k2 येणार. हे झालं P2. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, 2 कॅन्सल आउट केलं, m1k1 इज इक्वल टू m2k2 येणार. अँड देअरफॉर इथं काय येणार बघा, k1 by k2 is once again m2 by m1 असं येतं. आणि m2 by m1 म्हणजे पुन्हा एकदा काय येणार आहे, a2 by a1 असं येणार, a2 by a1 येणार. तर न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार झाले तर ते 2 न्यूक्लियस एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करणार आहेत. ओके, तर इथं पुन्हा एकदा या सगळ्या फॉर्म्युल्याचं मी रिव्हिजन लिहितो, लक्षात घ्या. When a nucleus split into 2 parts, when nucleus splits into 2 nuclei, ओके, तर त्याच्यामध्ये काय होतं, हा समजा न्यूक्लियस असेल, याचे 2 पार्ट झाले, तर हे 2 पार्ट नेहमी अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं त्यांच्या मोमेंटमचा रेशो काय असतो नेहमी,
यांचे मासेस ॲटॉमिक मास नंबर कितीही डिफरंट असले, याचा ॲटॉमिक मास नंबर A1 याचा ॲटॉमिक मास नंबर A2 असला तरी मोमेंटमचा रेशो 1:1 येतो. दुसरा व्हेलॉसिटीचा रेशो मात्र काय येतो, v1/v2 इज इक्वल टू ॲटॉमिक मास नंबर ऑफ 2 डिवायडेड बाय ॲटॉमिक मास नंबर ऑफ 1 येतं, A2/A1 येतं. आणि थर्ड फॉर्म्युला दॅट इज कायनेटिक एनर्जीचा रेशो K1/K2 इज इक्वल टू काय असतं, वन्स अगेन A2/A1च असतं. ओके, म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर जास्त त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. याचा आन्सर तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. A nucleus of atomic mass number, a nucleus of atomic mass number 200 emits alpha particle, emits alpha particle. इथे एक क्वेश्चन आहे, कायनेटिक एनर्जी शुड बी प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर. परंतु इथं मास पण व्हेरिएबल आहे ना, त्याच्यामुळे ते परत कॅन्सल आउट करते, एक फी कॅन्सल आउट होते. त्याच्यामुळे इथं असं डायरेक्ट करायचं नाही की v1/v2 A2/A1 म्हणून K1/K2 इज इक्वल टू A2/A1 स्क्वेअर नाही होणार. लक्षात घ्या, इथं स्क्वेअर होणार नाही. कारण लक्षात घ्या, पूर्ण रेशो K1/K2 चा लिहायचा झाला तर काय येणार आहे, K1/K2 तर K1 म्हणजे हाफ m v1 स्क्वेअर, बरोबर आहे ना. K2 म्हणजे हाफ m v2 स्क्वेअर, हाफ m1 v1 स्क्वेअर डिवाइडेड बाय हाफ m2 v2 स्क्वेअर लिहावा लागेल. हाफ हाफ कॅन्सल. आता m1/m2 मास कशावर डिपेंड असतं, ॲटॉमिक मास नंबरवर डिपेंड असतं, A1/A2 येणार ना. आणि व्हेलॉसिटी मात्र v1/v2 म्हणजे A2/A1, सो A2 स्क्वेअर डिवायडेड बाय A1 स्क्वेअर, कारण v1 स्क्वेअर बाय v2 स्क्वेअर आहे. असं जरी कॅल्क्युलेट केलं तरी A2 एक कॅन्सल होतंय, A1 एक कॅन्सल होतंय आणि फायनली पुन्हा एकदा K1/K2 चा रेशो A2/A1च येतो. लक्षात येते का? म्हणजे हाफ mv स्क्वेअरनं आन्सर जरी काढलं तरी आन्सर तेच येणार, वेगळं नाही येणार आन्सर. कारण तिथं मास पण कन्सिडर करावं लागतं ना, ते नुसतं व्हेलॉसिटी नाही कन्सिडर करून चालणार. बघा आता हा प्रॉब्लेम बघा, जरा विचार करा. A nucleus of atomic number 200 emits alpha particle. Okay. Find ratio of kinetic energies, kinetic energy of alpha particle to other daughter nucleus. डॉटर न्यूक्लियस हा क्वेश्चन आहे. कायनेटिक एनर्जीचा रेशो विचारलाय. लक्षात येते? हे बघा, एक न्यूक्लियस होता 200चा, त्याच्यामधून काय झालं, इकडे एक अल्फा पार्टिकल बाहेर पडला. फक्त क्वेश्चनचं मिनिंग सांगतो, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा, थोडा वेळ देणार आहे मी. अल्फा पार्टिकल बाहेर पडला. अल्फा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर इकडं 200 तर राहणार नाही ना, इथे एक न्यूक्लियस तयार होणार, दुसरा एक न्यूक्लियस. त्याला काय म्हणलं जातं, डॉटर न्यूक्लियस. डॉटर हा झाला पॅरेंट न्यूक्लियस. हा एक डॉटर न्यूक्लियस तयार झाला. अल्फा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर तो ऍज इट इज तर राहणार नाही ना, पॅरेंट तो चेंज होणार, तो डॉटर न्यूक्लियस झाला. तर कुणाचा रेशो विचारलाय, फाइंड द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल टू इकडे तयार झालेला
डॉटर न्यूक्लियस यांचा रेशो. अल्फा पार्टिकल म्हणजे एक न्यूक्लियस, म्हणजे थोडक्यात 200 या न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार झालेत, एक अल्फाचा न्यूक्लियस आणि दुसरा आणखी एक न्यूक्लियस डॉटर न्यूक्लियस. तर त्यांच्या कायनेटिक एनर्जीचा रेशो काय, असा क्वेश्चन आहे. ट्राय करा. हे बघा, अल्फा पार्टिकल म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास नंबर अगोदर लक्षात ठेवा. अल्फा पार्टिकलचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे अगोदर मोस्टली गोष्ट लक्षात असली पाहिजे. अल्फा पार्टिकलचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 4. हे माहिती पाहिजे, ते काय क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगणार नाहीये. अल्फा पार्टिकलचा ॲटॉमिक मास नंबर किती? अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियमचा न्यूक्लियस. हेलियम न्यूक्लियस म्हणजे त्याला आपण अल्फा पार्टिकल म्हणतो, आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर 4 असतो. हे माहितीच पाहिजे, ॲटॉमिक मास नंबर 4. आता 200 मधला 4 इकडे गेला म्हणजे 200 न्यूक्लियाय सुरुवातीला होते, त्याच्यातले 4 न्यूक्लियाचा एक न्यूक्लियस बाहेर पडला, तर इकडे किती राहणार? 196 न्यूक्लियर राहणार ना. म्हणजे जे 2 न्यूक्लियस तयार होणार आहे, पहिल्याचा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे जो अल्फा पार्टिकल असेल त्याचा ॲटॉमिक मास नंबर 4 असणार आहे, आणि दुसरा जो न्यूक्लियस तयार होणार आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर 196 असणार. हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे रे अगोदर. ओके, अल्फा आणि हा जो कोण डॉटर असेल तो. आता व्हेरी सिंपल, रेशियो ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल टू कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट डॉटर इलेमेंट, डॉटर न्यूक्लियस विल बी इक्वल टू atomic mass number of the daughter divided by atomic mass number of the alpha. इनवर्सली आहे ना ते रिलेशन. सो atomic mass number of daughter किती आहे? 196. and atomic mass number of alpha किती आहे? 4. सो आन्सर किती येणार आहे? 49. सो आन्सर येणार आहे 49:1 विल बी द आन्सर. 49:1. किंवा असा एक सिंपल क्वेश्चन पुन्हा एकदा बघा, या क्वेश्चनचा आन्सर द्या. इन न्यूक्लियस of atomic mass number A, nucleus of atomic mass number A emits alpha particle emit केला, तर रेशिओ ऑफ वेलोसिटी momentum and kinetic energy of alpha particle to remaining nuclei काय असेल? न्यूक्लियस. जरा बघा, सांगा आता. सुरुवातीचा जो न्यूक्लियस होता तो त्याचा ॲटॉमिक मास नंबर ए आहे, आणि त्याच्या मधून अल्फा पार्टिकल बाहेर पडला, तर काय होणार? ऑटोमॅटिकली अपोजिट डायरेक्शन राहिलेला शिल्लक न्यूक्लियस ट्रॅव्हल करणार आहे. तर व्हेलॉसिटीचा रेशो, मोमेंटमचा रेशो ऑफ व्हेलॉसिटी, मोमेंटम, ओके, मोमेंटम, व्हेलॉसिटी, मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी, तिन्हीचा रेशो सांगायचा आहे. तर पहिलं रेशो ऑफ व्हेलॉसिटी, that is phi1 by phi2 is equal to काय येणार? a2 divided by a1. phi1 phi2 लिहायला नको, phi alpha divided by phi remaining हा काढला सांगितलंय ना. that is a of remaining divided by a of alpha. ओके, ए ऑफ रिमेनिंग किती येणार आहे? ए मधून 4 मायनस झाले, तर इकडे ए -4 येणार ना न्यूक्लियॉन्स. सो ए -4 डिवायडेड बाय 4, दॅट इज द आन्सर. त्याच्यानंतर मोमेंटमचा रेशो, ऑफ मोमेंटम, मोमेंटमचा रेशो, मोमेंटम सेमच असतं ना, पी अल्फा टू पी रिमेनिंग दॅट इज ऑलवेज इक्वल टू 1/1, ॲटॉमिक मास नंबर कितीही असू दे. रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी, that is
के अल्फा डिवायडेड बाय के रिमेनिंग सेम रेशो येणार आहे, सेम ॲज वेलॉसिटी, ए मायनस 4 डिवायडेड बाय 4. म्हणजे जो व्हेलॉसिटीचा रेशो येतो तोच कायनेटिक एनर्जीचा रेशो येतो. इथं स्क्वेअर वगैरे काय करायचं नाहीये, अदरवाइज मिस्टेक. ओके, नेक्स्ट. याच्यामध्ये परत आणखी एक क्वेश्चन सपोज असा विचारला, व्हॉट इज द रेशिओ, व्हॉट इज द टोटल कायनेटिक एनर्जी इफ कायनेटिक एनर्जी इज ऑफ अल्फा पार्टिकल इज के. व्हॉट इज टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ फ्युजन प्रोसेस. टोटल कायनेटिक एनर्जी of fission if kinetic energy of alpha particle is k. म्हणजे अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी के असेल तर फ्युजन प्रोसेस नंतर तयार होणारी टोटल कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, किंवा व्हॉट इज द टोटल एनर्जी ऑफ द फ्युजन. आता हे कसं काढता येईल बघा. टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, आता सुरुवातीला न्यूक्लियस जो आहे तो रेस्ट मध्ये होता, बरोबर, आणि त्याचे दोन पार्ट झाले, एक 4चा पार्ट झाला आणि दुसरा ए मायनस 4चा पार्ट झालेला आहे, बरोबर. आणि ते दोन्ही पार्ट अपोजिट डायरेक्शन सर्टन वेलॉसिटी सर्टन कायनेटिक एनर्जी निघाले. तर टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट रिमेनिंग न्यूक्लिआय किंवा डॉटर न्यूक्लिआय, बरोबर आहे ना. मग आता कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार, 1 प्लस के आर बाय के अल्फा येणार, बरोबर आहे ना. आता कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल त्याने के आहे असं म्हटलंय क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, ते के इन ब्रॅकेट 1 प्लस के आर बाय के अल्फा म्हणजे काय येणार आहे, दॅट इज ए अल्फा बाय ए आर येणार ना. ऍटोमिक मास नंबर ऑफ अल्फा डिवायडेड बाय ऍटोमिक मास नंबर ऑफ द रिमेनिंग, म्हणजे के इन ब्रॅकेट 1 प्लस काय येणार आहे, अल्फा पार्टिकलचं किती 4 डिवायडेड बाय 196 रिमेनिंगचं, बरोबर आहे ना. सो के इन ब्रॅकेट काय होणार, 1 प्लस 1 बाय 49, 1 प्लस 1 बाय 49 येणार. सॉरी, एच्या स्वरूपातच काढूया, ते आपण 200चं रिलेशन घेतलं, सॉरी. म्हणजे ऍटोमिक मास नंबर 200 दिलेला असेल तर हे असं सगळं कॅल्क्युलेशन येणार आहे. ए अल्फा किती असणार 4 आणि ए आर किती असणार ए मायनस 4, हे असं होणार आहे. ओके, सो आता मग काय करूया, के इन ब्रॅकेट हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ए मायनस 4 प्लस 4 डिवायडेड बाय ए मायनस 4 असं होणार ना. ए मायनस 4 प्लस 4 डिवायडेड बाय ए मायनस 4 म्हणजे आन्सर येणार आहे के इन ब्रॅकेट ए अपॉन ए मायनस 4. दिस इज द टोटल कायनेटिक एनर्जी. म्हणजे अल्फा पार्टिकलची फक्त कायनेटिक एनर्जी दिलेली असेल तर टोटल कायनेटिक एनर्जी दोघांची मिळून त्याला फ्युजन प्रोसेसची एनर्जी असं म्हटलं जातं. ती किती असणार, के इन ब्रॅकेट ए अपॉन ए मायनस 4. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍटोमिक मास नंबर याच्या प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये 200 घेतला होता, तर के इन ब्रॅकेट 200 डिवायडेड बाय 200 मायनस 4 म्हणजे 200 बाय 196 येणार, बरोबर आहे ना. 50 बाय 49 येणार ना, 50k by 49, that will be the answer. 50k divided by 49.
हा क्वेश्चन जो आहे तो लक्षात आला का बघा, का रिपीट करायची गरज आहे? टोटल अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी के असेल तर टोटल कायनेटिक एनर्जी असणार आहे के इंटू ए अपॉन ए मायनस 4, वेअर ए इज द ॲटॉमिक मास नंबर बिफोर इमिशन ऑफ द अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल इमिट व्हायच्या अगोदर जो रेस्ट मध्ये न्यूक्लियस होता ना, त्याचा ॲटॉमिक मास नंबर इथं ए असणार आहे, लक्षात घ्या. हा, आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, दॅट इज न्यूक्लिअर डेन्सिटी. न्यूक्लिअर डेन्सिटीची कन्सेप्ट बघूया. न्यूक्लिअर डेन्सिटीला आपण जनरली सिंपल काय वापरतो? रो वापरतो. आता नेहमीप्रमाणे न्यूक्लिअर डेन्सिटी म्हणजे काय येणार आहे? इट इज द रेशो ऑफ मास ऑफ द न्यूक्लियस टू द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. ओके, सो न्यूक्लिअर डेन्सिटी is ratio of mass of nucleus to volume of nucleus. बरोबर, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. आता याच्यामध्ये therefore rho is equal to काय येणार आहे? टोटल मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम येणार आहे. ठीक आहे. आता टोटल मास किती असणार आहे? मास ऑफ इच न्यूक्लियॉन इंटू नंबर ऑफ न्यूक्लियॉन. कारण न्यूक्लियसचा मास कशावर डिपेंड असणार आहे? आतमध्ये असणार आहे न्यूक्लियॉनच्या संख्येवर. बरोबर. सो टोटल मास म्हणजे काय येणार आहे? नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स इंटू मास ऑफ इच न्यूक्लियॉन. बरोबर ना. न्यूक्लियॉन म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, हे लक्षात घ्या. न्यूक्लियॉन म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन. दोघांचं मास जवळपास सेम आहे, थोडासा डिफरन्स आहे पण जवळपास काय आहे? दोघांचं मास सेम आहे, डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे. आता बघा, नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स किती असतात रे? त्याला काय म्हणतो आपण? नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स किती असतात न्यूक्लियसमध्ये? कॅपिटल ए, दॅट इज ॲटॉमिक मास नंबर. अँड मास ऑफ इच न्यूक्लियॉन किती असतं? स्मॉल एम घेऊया. स्मॉल एम म्हणजे एका प्रोटॉनचा मास किंवा एका न्यूट्रॉनचं मास ऑन एन ॲव्हरेज. दोघांची व्हॅल्यू जवळपास तेवढीच आहे. फरक कुठल्या डिजिटमध्ये आहे? 1.6726 आहे आणि 1.6749. हे दोन नंबर व्यवस्थित लक्षात पाहिजेत. 1.6726 एक आहे आणि 1.6749 आहे. हे न्यूट्रॉनचं आहे आणि हे प्रोटॉनचं आहे. इंटू 10⁻⁻27 दोघांनाही असणार आहे. जवळपास दोघांचा मास काय आहे? सेम आहे. प्रत्येक एका प्रोटॉनचा मास किंवा एका न्यूट्रॉनचा मास ऑन एन ॲव्हरेज मी एम घेतलं तर न्यूक्लियसचा मास किती येणार आहे? ॲटॉमिक मास नंबर इंटू एम येणार. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे किती येणार आहे? ए इंटू एम डिवायडेड बाय 4/3 पाय आर म्हणजे आर नॉट क्यूब इंटू ए येणार. कारण आर म्हणजे काय असतं सांगा? आर नॉट इंटू ए रेस टू 1/3 असतं. म्हणजे आर क्यूब म्हणजे काय होणार आहे? आर नॉट क्यूब आणि फक्त ए रेस टू 1/3 क्यूब म्हणजे ए राहणार आहे. आता इथं ए अँड ए गेट कॅन्सल अँड देअरफॉर न्यूक्लिअर डेन्सिटी इज गिव्हन बाय फॉर्म्युला मास ऑफ ए सिंगल प्रोटॉन ऑर ए न्यूट्रॉन. न्यूमरेटरला 3 जाणार, 3m. ओके, ए कॅन्सल झालेला आहे. 4 पाय आर नॉट क्यूब येतं. आता इथं जर बघितलं तर हे सगळे कॉन्स्टंटच आहेत. ऑल आर कॉन्स्टंट. 3 इज अ कॉन्स्टंट. मास ऑफ प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन घेतलं तर ते देखील कॉन्स्टंटच आहे. 4 पाय आर नॉट इज ऑल्सो ए कॉन्स्टंट. आणि या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या तर न्यूक्लिअर डेन्सिटी येते 2.3 इंटू 10⁻17 किलोग्राम पर मीटर क्यूब. ओके, न्यूक्लिअर डेन्सिटी जी येते ते किती येते? 2.3 इंटू 10⁻17 kg पर मीटर क्यूब. म्हणजे ही डेन्सिटी जी आहे ती व्हेरी 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 हाय आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे कंपॅरिझन करायचं झालं, न्यूक्लिअर डेन्सिटी 1 लिटर वॉटर घेतलं. 1 लिटरचं माप असतं, तुम्हाला माहित आहे, वेसेल असतं 1 लिटरचं. त्याच्यामध्ये वॉटर भरलं तर बरोबर 1 kg भरणार, 1 kg. बरोबर. आणि त्या 1 लिटर मधचं जे माप असणार आहे, माप, ओके, वेसेल असणार आहे,
त्याच्यामध्ये आपण न्यूक्लियसचं मटेरियल टाकलं, न्यूक्लियसचं मटेरियल, तर त्याचं मास किती होणार बघा, 2.3 × 10⁻14 होणार किलोग्राम. 2.3 × 10⁻14 किलोग्राम होणार. 10⁻14 किलोग्राम म्हणजे बघा, म्हणजे वॉटरच्या तुलनेत ते किती आहे, 10⁻14 टाइम्स हेवी आहे न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसचं मटेरियल एवढं हेवी असतं, एवढं कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. म्हणजे 1 लिटर ऑफ वॉटर म्हणजे बरोबर 1 kg भरतं. तर 1 लिटर ऑफ न्यूक्लियस म्हणजे भरणार आहे 10⁻14 10⁻14 kg भरणार, किलोग्राम. एवढं ते हेवी असणार आहे. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्यावर MCQ काय येऊ शकतो, तर न्यूक्लिअर डेन्सिटी आणि ॲटॉमिक मास नंबर यांच्यामध्ये काय रिलेशन आहे का. तर न्यूक्लिअर डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही ॲटॉमिक मास नंबर येत नाही. म्हणजे न्यूक्लिअर डेन्सिटी जी आहे, इट इज इंडिपेंडंट ऑफ ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे याचाच मिनिंग असा होतो की सगळ्या न्यूक्लियसची न्यूक्लिअर डेन्सिटी तेवढीच असते. ओके, सो न्यूक्लिअर डेन्सिटी इज independent of capital A, atomic mass number. Okay, that is nuclear density of all nuclei is same. Okay, म्हणजे समजा असा क्वेश्चन आला की हेलियम अँड ऑक्सिजन यांच्या न्यूक्लिअर डेन्सिटीचा रेशो काय असणार आहे. न्यूक्लिअर डेन्सिटीचा रेशो, हा रेशो येणार आहे 1:1. ओके, न्यूक्लिअर डेन्सिटीचा रेशो, न्यूक्लिअर डेन्सिटी सगळ्या न्यूक्लियसला तेवढीच असते कारण ते ॲटॉमिक मास नंबरवर डिपेंड नसते. किंवा रिलेशन बिटवीन, करेक्ट रिलेशन असं होऊ शकतं, करेक्ट रिलेशन बिटवीन न्यूक्लिअर डेन्सिटी रो and atomic mass number A यांच्यामध्ये करेक्ट रिलेशन काय येणार आहे, तर रो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A रेस टू किती लिहावं लागेल सांगा. A रेस टू किती लिहावं लागेल, A रेस टू 0. इंडिपेंडंट असणं म्हणजे A रेस टू 0 लिहावं लागतं. So this is all about nuclear density. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो खूप इझी आहे. हा पार्ट तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ऑलरेडी स्टडी देखील केलेला असेल. आतापर्यंत जो न्यूक्लियसचा पार्ट आपण बघितलेला आहे, त्याची MCQ बघितलेली आहे, ते खूप इझी आहेत, लक्षात घ्या. सो ॲटम पेक्षाही न्यूक्लियस हा टॉपिक खूप इझी आहे.